3 मिरच्या घेतल्यात, उभ्याच कापून घेते. बराचसा लसूण घेते, बारीक करायचा म्हणून मोठालं मीठ घातलं थोडंसं. पोळपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती असं लाटून घ्यायचं. भरपूर कोथिंबीर घेतली. शेंड्याची आणि देठाची साईड वेगळी वेगळी कापायची. कोबी घेतला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आज आहे कोबीची भाजी. रात्री चण्याची डाळ भिजत घातली होती. अर्धा कोबी मी भाजी करणार आहे, अर्ध्या कोबीची. सकाळीच करते भाजी, खूप घाई आहे. शाळेच्या डब्यासाठी भाजी बनवते. कोबी कापता कापता कढई ठेवली होती, भरपूर तापली. 2 पळी तेल घातलं. तेल तापलंय तर एक छोटा अर्धा चमचा मोहरी घातली. लगेच तडतडली कारण तेल चांगलं तापलं आहे. एक छोटा अख्खा चमचा अख्खं जिरं घातलं. पाव चमचा छोटा हिंग घातला आहे. आणि डाळ घालणार आहे चण्याची. पोटाची प्रॉब्लेम नको म्हणून थोडासा ओवा हातावर चोळून घातला. कढीपत्त्याची पूर्ण काडी सगळी पानं काढून घेऊन तोडून घातली. गॅस आपला बारीक आहे. हळद घातली एक छोटा अर्धा चमचा. ज्या मिरच्या मोठाल्या कापून घेतल्या होत्या त्या घातल्या. आणि जो भरपूर लसूण आपण मीठ टाकून चांगला वाटून घेतला होता, ठेचून घेतला तरी चालेल, तो घातला. आणि आता कोबी माझा अजून अर्धा बाकी आहे म्हणून मी आता चण्याची डाळ घालते, जी की आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. माझ्याकडे खूप घाई आहे म्हणून मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. गॅस करणार आहे मोठा, जो आतापर्यंत बारीक होता. मोठा गॅस करून अर्धवट झाकण ठेवणार आहे. आणि माझा बाकीचा अर्धा कोबी कापेपर्यंत हे पाणी या डाळीमध्ये पूर्ण आटलं जाईल आणि डाळ चांगली आपली मऊसूत शिजेल. चांगले 90% शिजवायची आहे. थोडीशी कडक राहिली तरी चालेल. तशी ही एवढ्या झटपट ही डाळ एवढी पूर्णासारखी शिजत नाही, छान लागते कोबीच्या भाजीसोबत. आणि कोबी मस्त आपला कापून तयार आहे. डाळ बरीचशी पाणी शोषलं तिने. आता मी कोबी घालून घेते. आता इथे मीठ घालते, दोन्ही मीठं ब्लॅक आणि व्हाईट सॉल्ट घातलं आहे. आणि ज्यावेळेस मी डाळ घातली ना त्यावेळेस डाळीपुरतं मीठ मी घातलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मस्त फ्लेवर आलेला आहे. भाजी चांगली हलवून घेतली. बरोबर मी इथे डब्यासाठी पटकन चपातीही करते. आता या भाजीला मध्ये मध्ये झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायची चांगली तळापासून. हे पाणी आटेपर्यंत भाजीला शिजवायचं आहे. भाजी तयार झाली आहे, पाणी आटलं आहे, भाजी तयार झाली आहे. भरपूर कोथिंबीर घातली आहे. तुम्हाला पहिल्यांदा दिसलं होतं मी भरपूर कोथिंबीर कापली होती, जी की जे देठाची साईड आहे ती बरीचशी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घातली. आणि शेंड्याची साईड आहे जी कोवळी, ती गार्निशिंगसाठी वापरलेली आहे. मस्त भाजी तयार झालेली आहे. शाळेचा डबा भरते, ऑफिस डब्यासाठीही देऊ शकता. छान भाजी तयार होते.